महानगरपालिकेची धुमाळी आता रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि काँग्रेसच्या वतीने देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज काँग्रेस कमिटीमध्ये पार पडत आहेत. काही इच्छुक उमेदवार आहेत जे आपल्या पाठीमागे आहेत. त्याचबरोबर आपण पाहू शकता की आज 1 ते 10 वॉर्डमधील जे इच्छुक उमेदवार यांची मुलाखती या होणार आहेत. 1 ते 10 वॉर्डमधील काही इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार. एक युवा तरुणी आहे, तिनं आत्ताच नुसतीच मुलाखत दिलेली आहे. एक युवा तरुणी आहे, तू मुलाखत दिलीस, काय सांगशील? माझे नाव सानिका अनिल साळुंखे. मी कदमवाडी या प्रभागात सर्वसाधारण महिलासाठी इच्छुक उमेदवार आहे. मला या पक्षात येण्याचे कारण म्हणजे बंटी साहेबांचे असलेले कार्य आणि त्यांचा लोकांना असलेला सन्मान, आज एवढंच मला माहिती आहे. मी आता युवा आहे. मी पहिल्या स्टार्टलाच आता उमेदवार म्हणून फॉर्म जाहीर केला आहे. खरं तो एक युवा आहेस, तू सध्या राजकारण बघतेस. या राजकारणामध्ये समाजकारण किंवा राजकारणाच्या विरुद्ध राजकारणासाठी तो आता सध्या की नव उमेदवार म्हणूनच या रेणात उतरणार आहेस. नेमक्या काय मुलाखत झाली, काय प्रश्न विचारले म्हणजे उमेदवाराचे नाव विचारले. भागामध्ये विकास कोणत्या प्रकारे करणार. तू या निवडणूक उतरत आहेस, समाजसेवेचा अजेंडा घेऊन तू येतो. नेमके कोणती कामं तुझ्या नजरेसमोर आहेत ती तू घेऊन या निवडणूक उतरणार आहेस? भागामध्ये रस्ता वगैरे, गटरीचे, नंतर भागात ग्राउंड आहे आमच्या मुलांना खेळायसाठी, महिलांसाठी, वृद्ध व महिलांसाठी योगाचे क्लासेस वगैरे, यासाठी मी प्रयत्न करीन. आणखी काय इच्छुक उमेदवार आपल्यासोबत? सर काय सांगा, आता नेमकी मुलाखत तुम्ही देऊन आलात? सर काय बंटी साहेबाचा अजेंडा म्हणजे काय, काम कार्यकर्ता चांगला असावा, चांगलं नेमलं असं त्यांचं हे झालं. आणि बाकी काय विषय नाही. मी माजी नगरसेवक 5 वर्ष काम केलेलं आहे. काँग्रेसचा पहिला नगरसेवक आहे मी. नाव काय आपलं? कैलास पांडुरंग गौडदाप, कुठल्या प्रभागात? विचारेमाळ. लाटकर साहेबाच्या माध्यमातून मी काम केले 5 वर्ष. तुम्ही पण एक युवा आहात, काय नेमक्या मुलाखत दिल्या आहेत, कोणते धोरण आहेत आपले? मी श्री नागेश दादू पाटील, प्रभाग क्रमांक 2मधून सर्वसाधारण पुरुषसाठी इच्छुक आहे. काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यात जर ताकद बघितली तर खरोखर आता इथे जे इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यातूनच दिसते. बंटी पाटील साहेबांची ताकद खरोखरच इथं खूप मोठी आहे. आता सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 2मध्ये ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत आणि त्याचं एक व्यवस्थित जर काम केलं तर त्या सुटू शकतात. हे बंटी साहेबांना एक पटवून द्यायचं आहे. त्यासाठी मी या भागात आता एक उमेदवारी मागितली आहे. आणि आता मुलाखतीमध्ये जे प्रभाग क्रमांक 2 आहे ते पूर्ण 20 प्रभागामध्ये सगळ्यात जास्त एकदम तिथं काटेची टक्कर होणार आहे ते 100% माहिती आहे. कारण का तिथं विद्यमान जवळजवळ 4 नगरसेवक त्या भागातलेच आहेत आणि आजपर्यंत त्या घराणेशाहीला जो विरोध आहे तो विरोध त्यांचा मोडून काढण्यासाठी बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतले जे कोणी आम्हाला जेवढे आमचे जवळजवळ 30-35 जे इच्छुक उमेदवार आहेत त्यातील 4 उमेदवार जे ज्यांना उमेदवारी दिली जाईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न करणार म्हणजे आम्ही शपथच घेतली असे म्हणा. कारण का बंटी पाटील साहेबांनी सांगितले की 19 प्रभागापेक्षा मला हे 20वा प्रभाग इतका महत्त्वाचा आहे की आजपर्यंत मला वाटते बंटी साहेबांचं जे 2004ला जे आमदारकीच्या ह्याच्यातून जे कार्य चालू झालं त्यानंतर गेली 21 वर्षे हा प्रभाग कधीच मला वाटते 2010च्या OBC महिला शिवसेनेच्या तिथं निवडून आल्या आणि त्यानंतर तिथं फक्त कदम गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे. आणि जर हे वर्चस्व जर मोडून काढत असेल तर हे आपल्या इच्छुक उमेदवाराच्या याच्यातून आपण सगळी एकी केली पाहिजे आणि साहेब जे 4 उमेदवार देतील त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे एवढंच मला वाटते. आपण देखील इच्छुक उमेदवारासाठी मुलाखत देऊन आलात, कोणत्या प्रभागामधून? मी उदय रामचंद्र फाळके, प्रभाग क्रमांक 2मधून इच्छुक उमेदवार आहे. सर्वसाधारण गटातून गेली 15 वर्ष मी काँग्रेसची एकनिष्ठ आहे. बंटी साहेबांबरोबर एकनिष्ठ आहे. 4-5 ज्या इलेक्शन झाल्या, आमदारकी असेल, खासदारकी असेल, प्रत्येक वेळेस आम्ही विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन बंटी साहेबांसाठी फक्त आम्ही लढत आलेलो आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं प्रभागात भरपूर अडचणी आहेत. सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं ज्या गोष्टी नागरिकांना ज्या गरजेच्या असतात त्या आमच्या फील्डशीच रिलेटेड असतात. रस्ता असेल, गटर असेल, कारण या लोकांनी बऱ्याचशा गटरची पण कामं केली ती फार चुकीची केली. मी प्रत्येक वेळेस त्या लोकांना विरोध करून, रस्त्याचं काम असलं, चुकीचं काम चाललेलं असलं तरी विरोध करून आयुक्तांकडे तक्रार करून काम थांबवलेलं आहे. का तर मला त्यातलं समजतं आहे प्रत्येक गोष्ट. मी 28 वर्ष कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, प्रत्येक गोष्टीचं मला नॉलेज आहे. परत नॅशनल हायवेचं जे आत्ता ब्रिजचं काम चालू होतं ते पण फार चुकीचं चाललेलं होतं, ते आम्ही बंद पाडलं. सांगली फाट्यापासून उसगावपर्यंत ब्रिज करा हे आम्ही मागणी करत होतो. तर त्यांच्याकडे फंड नाही म्हणून नॅशनल हायवे गडकरी साहेब 500 कोटी नसल्यामुळं
8 फूट भरावा टाकून तो ब्रिज बांधणार होते. आम्ही त्याला विरोध करून पिलरवरचा ब्रिज मंजूर करून आणला आहे. कारण आमचा जो भाग आहे, कदमवाडी, भोसलेवाडी असेल, जाधववाडी असेल, इथं पुराची परिस्थिती कायम आहे, कायमची आहे. पाणी येतं आहे प्रत्येक भागात. त्यानंतर होणाऱ्या अडचणी आम्हाला माहिती आहेत. पुराच्या वेळेस पण आम्ही भरपूर काम केलं. आयुक्त कलशेट्टी साहेब माझ्या घरी यायचे, का तर माझं काम आवडायचं त्यांना. त्या गाडीत बसून मला कॉलनीत फिरवायचे, नगरसेवकांना घेऊन फिरायचे नाहीत. मला म्हणायचे, उदयराव तुमचं नॉलेज फार आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे भागाचा. ती लोक चिडायचे, विरोधक चिडायचे, आम्ही नगरसेवक आहे त्यांना का घेऊन फिरताय. ते म्हणायचे त्यांचा अभ्यास बघा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगतात. तर या दृष्टीने मी प्रभाग क्रमांक 2मधनं इच्छुक उमेदवार आहे. माझं फील्ड पण त्या लोकांच्या उपयोगी येण्यासारखं आहे. त्यासाठी बंटी साहेबांना मी प्रभाग क्रमांक 2मधनं मागणी केलेली आहे उमेदवारीसाठी. म्हणजे आपण देखील उमेदवारीचा अर्ज भरला आहात, कसं वाटते, काय वाटते? मी प्रभाग क्रमांक 2मधून कदमवाडी हे सर्किट हाऊस ते जाधववाडी बापटदम ह्या एरियामध्ये भरलेलं आहे. मी आज गेली 36 वर्षे शिरपतराव नानासाहेब पवार, भीमराव पवार महापौर, माजी महापौर त्यांच्या इथे संस्थेत मी कामाला म्हणजे पिग्मी एजंट म्हणून काम करते. माझा संपर्क 2000 घरांशी आहे. मी बंटी साहेबांची कार्य 2015पासून ह्या बंटी साहेबांच्या कार्यात काम असते. खासदारकी, आमदारकी, कुठलेही काम असू दे अंगावर घेण्या इतकं म्हणजे काय मैदाने घ्यायचे असतील, भांडणच काय असतील, इलेक्शनच्या वेळेला आम्ही सगळ्या ह्याच्यात हे असतो सक्रिय. माझा मुलगा युवा काँग्रेसमध्ये आहे. मी सुद्धा हे काम इच्छुकाने करते की बाबा मला ही इच्छा आहे की बाबा समाजकार्य करण्याची. ही गेली 36 वर्षे मी या प्रभागातनं समाजकार्य करते या पिग्मीच्या माध्यमातून. मग माझा लोकांशी जनसंपर्क भरपूर आहे. लोकांच्या समस्या असतील, काही कुणाची गटरीची असतील, काही घरगुती समस्या असतील, काही कुणाच्या भांडण तंट्याच्या समस्या असतील, ह्या मी आत्तापर्यंत समस्या सगळ्याही मिटवत आलेल्या आहे. आणि परत मी बंटी साहेबांच्यापर्यंत जे माझ्यापासून होते ते बंटी साहेबांच्यापर्यंत सगळ्या पूर्ण करत आलेल्या आहे. प्रत्येकाच्या समस्या आता मी गटरीचं काम करून घेतलं त्या प्रभागातनं, रस्त्यांचं काम करून घेतलं. परत अनेक इतर कोरोनाच्या काळात मी काम केलं. कोरोनाच्या किट वाटपाचं काम आम्ही स्वतः केलं. आणि आम्ही ह्या पक्षात आता जवळजवळ झाली 17 वर्ष या प्रभागात आहे. म्हणून बंटी साहेब सक्रिय सांगतील ते, बंटी साहेब काय बोलतील ते आम्हाला इच्छा मान्य आहे. बंटी साहेब काय सांगतील तेच आम्ही करणार. हेच आमचं या प्रभागात नाही आहे. हीच माझी इच्छा आहे की मला ह्या काँग्रेसमधून तिकिटाची ओपनला मला मिळावं, हीच माझी इच्छा आहे. ओपन जेन्स प्रभाग क्रमांक 2 मुलाखत झाली. खरं तर म्हणजे आता 2मध्ये असेल किंवा पूर्ण शहरामध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची संख्याही जास्त आहे. असं असताना उमेदवारी कितपत असं मिळेल असं मला वाटतं. उमेदवारी मिळणार का? उमेदवारी मिळण्याबाबत म्हणजे गेले 40 वर्ष आमच्या घरात काँग्रेस आहे. आमच्या वडिलांपासून काँग्रेसमध्ये आम्ही काम करत आलो. गेले आज मी 15 वर्ष काँग्रेसचं काम करतो आहे. काँग्रेस असा पक्ष आहे की सर्वसामान्य न्याय देणारा पक्ष आहे. आज एक उदाहरण द्यायचं म्हणला तर राजू लाटकर साहेबांनी एक साधारण कॉन्ट्रॅक्टर त्याला नगरसेवक म्हणून संदर्भातनं निवडून आणलं. मग आज आमच्यासारख्या रिक्षावाल्याला काय देणार नाही साहेब? आणि साहेबांचं काम आणि आमचं काम, आज एवढे मोठे बल्लेड्डे ताकदीवान माणसं असताना आज साहेब आमच्यासारख्या सर्वसामान्याच्या खांद्यावर हात टाकतात. बाळ मी हाय, चल पुढं, काय भिवू नकोस. त्यामुळं मला वाटते की मला उमेदवारी मिळेल अशी इच्छा व्यक्त केल्या साहेबांनी. साहेब काय करतील ह्याच्यावर मी ठाम आहे. एकंदरीत पाहिलं तर इच्छुकाची संख्याही खूप आहे. काँग्रेसची जे आता जे आपण उमेदवार भेटले फक्त 2 क्रमांकच्या वॉर्डमधूनचे इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे पाहायला गेलं तर इच्छुक उमेदवार असलेली ती जे संख्याही खूप आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीबाबत जी उमेदवारांच्यावरची आकडेवारीची जुळवाजुळव आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे या इच्छुक उमेदवार कोणाच्या काळामध्ये उमेदवाराची माळ पडते हे देखील येण्या काळामध्ये आपल्याला लवकरच समजेल. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33.